सोनियाच्या पावलांनी गबर आली माहेराला, सोनियाच्या पावलांनी गबर आली माहेराला, गबर आली माहेराला, भाजी भाकर जेवायला, गबर आली माहेराला। पाक झाला थोडा करते खायचा पेडा, खायच्या पेड्याला तूप घालते भारी। गौरायचा भाऊचा जाऊ दे नगरच्या नारी। शिवाई साडी नेसून साडीवर जरतारी खण, सामवाहिनीवर प्रदीपरावांचे नाव घेते गौरी गणपतीचा सण। नमस्कार, मी प्रियंका गोरड आज तुमच्या भेटीला आले आहे। वेगळ्या रूपात आले, लक्षात आलं असेल तुम्हाला, सणासुदीचे दिवस आहेत, अगदीच गौरीचं आज आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे मीही इतकी छान आज तयार झाले। आपला कार्यक्रम आहे आली गौराई सेलिब्रिटींसोबत। हो, माझ्यासोबत एक सेलिब्रिटी देखील असणार आहे। इथे आपण पनवेलला आलेलो आहोत, घुटुगडे यांच्या कुटुंबियांसोबत आपण आजचा हा दिवस साजरा करणार आहोत। तर सुरुवातीलाच आपण बोलूयात मानसीला, जी आजची सेलिब्रिटी असणार आहे, अभिनेत्री मानसी नाईक। बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला। हो, खरं म्हणजे आपल्या माहेरवाशिणीला न्यायला देखील बंधू गेला होता आणि आपली माहेरवाशिण आली आहे, हो अर्थात मानसी नाईक। कारण तिचा लग्नानंतरचा हा पहिलाच सण आहे, गौरी गणपतीचा सण आहे आणि त्यामुळे ती कशा पद्धतीने एक्सायटेड आहे हे मला तिच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायचं आहेच। मानसीताई, मी तुझ्याकडे येणार आहे, पण सुरुवातीला आपण इथे पनवेलमध्ये आलो आहे, घुटुगडे कुटुंब आपल्यासोबत आहे। सुरुवातीला आपण संपूर्ण कुटुंबाची एकदा ओळख करून घेऊयात आणि मग तुझ्याबरोबर गप्पा मारायच्यात। उषाताई आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्यात। उषाताई, सगळ्यांची थोडक्यात ओळख करून द्या मला। ह्या माझ्या सासूबाई, ह्या मावशी, ही जाऊबाई, हे माझे मिस्टर, हे दीर, ते सासरे, हा मुलगा, ते पण दीर आहेत आणि मागे ते काका आहेत, ह्या माझ्या मैत्रिणी। हां, ते हे दीर, हे एक दीर आहेत आणि ह्या दोन माझ्या मुली। ओके, म्हणजे खूप छोटी फॅमिली आहे। सणासुदीला एवढीच फॅमिली हवी असते, कारण त्याच्याशिवाय दंगा आणि त्याच्याशिवाय धमाल होत नाही। सुरुवातीला मानसीताई तुझ्याकडे, कसं वाटतंय? गौरी गणपतीचा लग्नानंतरचा पहिला सण आहे, एक्साइटमेंट आहे, काय सांगशील? खूप एक्साइटमेंट आहे, कारण नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे मी, नायकांची खरेरास झालेली आहे मी आणि कुठेतरी माहेर पुणे आणि ससुराल हे हरियाणा असल्या कारणाने मला दोन्हीही बॅलन्स करायचं आहे। तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी मी आता उचललेली आहे आणि गणपतीचा सण आल्यास आज अनफॉर्च्युनेटली माझे मिस्टर येऊ शकले नाहीत, आपले बॉक्सर प्रदीपजी, पण त्यांना म्हणजे गणपती म्हटलं की त्याला फक्त एकच माहिती आहे, ते म्हणजे उकडीचा मोदक। कारण त्यांच्यामध्ये पद्धत हरियाणवी पद्धत थोडीशी देवी किंवा शिवजींना जास्त त्यांचं केलं जातं, गणपती फक्त दिवाळीमध्ये त्यांचा साजरा होतो। म्हणजे तर लग्नातली आठवण अशी आहे की ताटात आम्ही आवर्जून काहीतरी मराठमोळं असलं पाहिजे म्हणून उकडीचा मोदक तेव्हापासून त्याला इंट्रोड्यूस करून दिला होता। त्यापूर्वी प्रदीपनी खाल्लेलाच नव्हता, त्याच्या कुटुंबियांनी खाल्लेला नव्हता, त्यामुळे त्याला असं वाटतं की उकडीचा मोदक म्हणजे गणपती आणि गणपती म्हणजे उकडीचा मोदक। आणि ऑफकोर्स विद्येची देवता आहे, त्यामुळे त्याचं गणपतीशी असलेलं रिलेशन फार वेगळं आहे। गणपती बाप्पा म्हणूनच त्यांनी खूप सारे बेल्ट जिंकलेले आहेत आपल्या भारतासाठी आणि मलाही जिंकलंय, सो असं म्हणायला हरकत नाही। खूप खूप मोठं यश संपादित केलेलं आहे तुला जिंकून आणि त्याच्यामुळे काही शंकाच नाहीये। म्हणजे उषाताई, खरं म्हणजे हा सण गेल्या कित्येक वर्षांपासून आपणही साजरा करत असाल, किती वर्षांची ही परंपरा आहे? खूप सुंदर अशा या गौराई आपण इथे पाहतोय, किती वर्षांपासून ही परंपरा आपल्या कुटुंबाकडून ही जपली जाते, जोपासली जाते? आमची जुनीच परंपरा आहे, पण आता आम्ही सुरुवात केली आहे बसवायला। का पहिले गावी बसवत होते, आता सुरुवात केली आहे, 8-10 वर्ष झाली त्याला। म्हणजे
तुम्ही लग्न होऊन जशा इथे आलात, लग्न होऊन झालं तेव्हाच सुरुवात केली बसायला. म्हणजे आपण असं म्हणतो की माहेरवाशीण जी आहे ती गौरी गणपतीच्या सणाला घरी येते, पण घुटुकडे कुटुंबाची ही सून नाहीये तर लेकच आहे, कारण ही घरी आली आणि त्यानंतर गौरीचं आगमन त्यांच्या घरी झालं. हो हो. कारण म्हणजे जसं मगाशी आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा गप्पांमध्ये त्यांनी मला एक खंत बोलून दाखवली होती. त्यांचे सासू सासरे आज गावी आहेत, ते येऊ शकले नाहीत, मात्र त्यांच्या सासू सासऱ्यांना नेहमी असं वाटायचं की एक मुलगी हवी. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये अनेकदा असं पाहिलं जातं मुलगी नको, पण त्यांच्या सासू सासऱ्यांना असं वाटायचं की मुलगी हवी, पण या सुनेच्या रूपात त्यांना मुलगी मिळाली आणि सगळं प्रेम जे आहे ते मिळालं. खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. आपण गौरीचा हा सण साजरा करतो, आपण मार्गशीर्षाचे गुरुवार करतो, महालक्ष्मीची आपण पूजा करत असतो किंवा नवरात्रीमध्ये दुर्गामाची पूजा करत असतो. यामध्ये आपल्या संस्कृतीकडून हेच सांगितलं जातं की महिलांचा आदर सत्कार करा, महिलांना मान द्या, महिलांचा सन्मान करा, अशा पद्धतीने सांगितलं जातं. ताई, मला खूपच आवडल्यात या गौरी. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मानसी? मी आल्या माझं लक्ष तिकडे गेलं, कारण कुठेतरी माहीत नाही, म्हणजे माझ्या घरी फक्त गणपती गणेश स्थापना होते, गौरी कधीच बसल्या नाहीत, गौऱ्या बसल्या नाहीत. पण मी जेव्हा केव्हा लहानपणापासून म्हणजे खरंच आवर्जून तुमचं सगळ्यांचंच कौतुक करू इच्छिते, कारण हे सगळं करणं इझी नाही आहे. म्हणजे मुलांना सांभाळणं, संसार करणं आणि प्लस हे सगळं सांभाळणं कौतुकास्पद आहे खरंच. कोकणामध्ये 5 खडे घेऊन येतात आणि मग गौरी ची स्थापना केली जाते. काही ठिकाणी गौरीच्या फोटोची पूजा केली जाते, काही ठिकाणी अशा उभ्या गौरींची स्थापना केली जाते, काही गौरींची स्थापना ही धान्यावरती केली जाते, काही गौरी या लाकडी त्याचा सांगाडा असतो आणि त्या पद्धतीने त्याचे सुंदर असे मुखवटे असतात. तर हे सगळं जे वेगळेपण आहे हे खूप छान आहे. आणि आता तू तर नायकांकडून आता तू थेट हरियाणाचा प्रवास केलेला आहेस आणि त्याच्यामुळे ही परंपरा या सगळ्या गोष्टी फॉलो करताना आता तुला कसं वाटतंय? ते हे सगळं मी आधीपासूनच फॉलो करत होते, भले त्याच्यातला अभ्यासामध्ये मी कच्ची असेन, पण मला आपलं भारताचं जे कल्चर आहे ते भारतीय कल्चरला मी खूप इन्स्पायर्ड आहे, खूप मोटिवेटेड आहे. म्हणून मी जसं आधी म्हणाले की मला दोन्ही कल्चर्स बॅलन्स करायचे आहेत आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आता माझी आहे. त्यामुळे ह्याचा काय अर्थ आहे, मग ती ठुशीचा काय अर्थ आहे, त्या नथीचा काय अर्थ आहे, म्हणजे माझा नवराही मला विचारत असतो, वो आप तुमने पहना नहीं वो जो तुम पहनती हो, किंवा मग माझ्या सासूबाईंना हे माहितीच नाही, किंवा आज मी जी पेशवाई साडी नेसली माहेश्वरी आहे ही पद्धत, तर मग माझ्या सासूबाई वो कौन सी साडी पहनी थी तुमने साखरपुडा पे, म्हणजे ना साखरपुडा किंवा हे माहिती नाही आहे. सो त्यांना ते इंट्रोड्यूस करून देणं हे माझं काम आहे आणि मी तेच आता करते. नक्कीच. खरं म्हणजे आपण आपल्या आईकडून, आपल्या आजीकडून आईकडे येतं, आईकडून आपल्याकडे येतं आणि आपल्याकडून या पुढच्या पिढीकडे जात असतं. खरं म्हणजे या दोघी पण इतक्या छान रेडी झाल्या आहेत आणि हे सगळं पाहत असताना ना म्हणजे या मुलींकडे बघून कौतुक यासाठी वाटतं की आपलं कल्चर या मुली फॉलो करतायत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ताई, म्हणजे तुमच्या घरात या 2 मुली आहेत, एक मुलगी सांभाळताना नको होतं, कारण माझ्या आईबाबांना हा फारच चांगला अंदाज आहे की किती मी त्रास देते ते. सो 2 मुली इतक्या छान, इतक्या नटखट, जशा 2 गौऱ्या रेडी केल्यात तशा या 2 मुली रेडी केल्यात. हे सगळं करत असताना म्हणजे कशा पद्धतीनं तारेवरची कसरत होते तुमची? भरपूर. हालू नको, काय करू नको, चालूच असतं त्यांचं सारखं. त्यांना इकडे बघ तिकडे बघ, साड्या घालायचं म्हटलं तरी त्यांचं ते चालूच असतं, थोडं वळवळ चालूच असते त्यांची. खरं म्हणजे इतकं छान, म्हणजे या चिमुरड्या इतक्या छान रेडी झालेल्या आहेत, तू इतकी छान रेडी झालेली आहे, उषाताई तिच्या या सगळ्या महिला मंडळ इतकं छान रेडी झालेलं आहे. ऑफकोर्स मी पण आज छान दिसते आहे आणि त्यामुळे म्हणजे एखादा सण असला, उत्सव असला की नटणं, सजणं, मुरडणं हे सगळं आलंच. आणि यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गौरीच्या जागरणाला घालण्यात येणाऱ्या फुगड्या, ज्या आपल्यालाही घालायच्यात. पण माझं कसं झालंय ना, मला थोडी प्रॅक्टिस कमी झाली आहे. मी प्रॅक्टिस करते, तुम्ही छोटासा ब्रेक घ्या. गवर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी सांगितलं होतं फुगडीची प्रॅक्टिस म्हणजे घामाघूम झाले, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. केली आहे मी प्रॅक्टिस फुगडीची. मानसीताई पण फुगडी घालण्यासाठी सज्ज झाली आहे, उषाताई आणि आमच्या चिमुरड्या पण सज्ज झाल्यात. चला मग फुगडी खेळूया.
दमले. कसं वाटतंय? भारी. म्हणजे मी हे करू शकते दिवसभर. स्टॅमिना गॉन. अरे इथे बघ, एनर्जी इथे आहे सगळी. खरंय म्हणजे कमाल 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 कमाल. बरं, हा झाला एक खेळ. आणखीन एक खेळ मला तुमच्या दोघींबरोबर खेळायचा आहे. मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची मला पटकन उत्तरं हवी. सुरुवात कोणापासून करू? ठीक आहे, उषाताई तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात. गौरीचा आवडता अलंकार? नथ. मंगळसूत्र. गौरीचे 5 अलंकार? नथ, ठुशी, बांगड्या आणि कंबरपट्टा आणि बाजूबंद. पण मी सेमच बोलणार. पहिली गोष्ट म्हणजे टिकली, ठुशी, नथ, कंबरपट्टा, बांगड्या. आता म्हणजे आज गौरीचा जरी पहिला दिवस असला तरी गौरीला आपण खरा नैवेद्य हा उद्या दाखवतो. पण गौरीचा नैवेद्य पुरणपोळी. पुरणपोळी. पुरणपोळी कॉमन आहे, म्हणजे त्यात काय व्हेरिएशन्स असू शकत नाही. गौरी जागरणाला खेळला जाणारा खेळ किंवा खेळले जाणारे खेळ? फुगडी, जिम्मा, बस फुगडी आणि जिम्मा. फुगडी, जिम्मा, बस फुगडी, पिंगा आणि घागर बरोबर जे सुपा आणि हा घागर बरोबर. मला फक्त नाव नाही, पण तुला हे माहितीये हेच खूप आहे, कारण आपल्याला हे जे काही माहिती आहे ना ते आपल्याला हरियाणापर्यंत पोहोचवायचं. आणि आम्हाला पण खूप छान वाटतंय की तुझ्या या स्पेशल दिवशी आम्हीही त्याचे साक्षीदार झालोय आणि आम्ही तुझ्यासोबत हा तुझा गौरी गणपतीचा स्पेशल दिवस साजरा करतोय. तुम्ही साक्षीदार नाही आहात, तुमच्यामुळे मी हा साजरा करतेय. जेन्युइनली लाईक दिस कम्स फ्रॉम हार्ट. नक्की नक्की. उषाताई, खरं म्हणजे आता साम टीव्हीची ही टीम तुमच्याकडे आलेली आहे किंवा मानसी ताई तुमच्याकडे प्रत्यक्षात आलेली आहे, आणि असं असताना तुमच्या भावना काय आहेत? तुमची कशी तयारी होती तुम्हाला जेव्हा कळालं की ही साम टीव्हीची टीम तुमच्या घरी येणार आहे? अच्छा, भरपूर आनंद झाला. आणि काल आम्ही सगळे आनंदी असल्यामुळे सगळे डेकोरेशन वगैरे सगळं, आणि त्यांचे तर खूपच आभार आहे आले म्हणून. नक्कीच. हा गौरी गणपतीचा पहिला सण आहे तुझा लग्नानंतरचा, आणि नवी नवरी आपल्याकडे आली आहे म्हटल्यानंतर उखाणा वगैरे झालाच पाहिजे. उखाणा आठवून ठेव, त्यासाठी मी दोघींनाही वेळ देतेय. तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. गवर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे आता आणखीन मजेशीर खेळ आपण खेळणार आहोत. कोणता? तुम्हीच पहा. चला सुरुवात करूयात. मानसीताई, आपण आता प्रियंकानी मला रिक्वेस्ट केली होती की तू काहीतरी वेगळं करून दाखव, पण मी एकटी कसं करू? अपना अंदाज तो थोडा निराला आहे. सो आपण सगळ्या जणी आता हा खेळ खेळणार आहोत, आणि खास साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आई होऊन जाऊ दे. बंधुआला नियाला मला राजा द्या मला जायाला. बंधुआला नियाला मला राजा द्या जायाला. पाणी जाऊ दे पाटाला दादा केळीचे खुटाला. पाणी जाऊ दे पाटाला दादा केळीचे खुटाला. केळीला केळी येऊ दे गौरायचे वंशाला. गौरायचा वंशा जाऊ दे नगरच्या नारीला. पाणी जाऊ दे पाटाला दादा केळीच्या खुटाला. बंधू आले नियाला तारा जा द्या मला जायाला. बंधू आले नियाला तारा जा द्या मला जायाला. पाणी जाऊ दे पाटाला. पाणी जाऊ दे पाटाला तकलांगड्याच्या पिकाला. पाणी जाऊ दे पाटाला तकलांगड्याच्या पिकाला. बंधू आले नियाला तारा जा द्या मला जायाला. पाणी जाऊ दे पाटाला दादा केळीचे खुटाला. केळीला केळी येऊ दे गौरायचे वंशाला. कमाल कमाल. म्हणजे वेगळं वेगळंच आहे आणि मस्त काहीतरी वेगळं, काहीतरी डिफरंट. कसं वाटलं? भारी. मी आज माझ्या आईला खूप मिस करते आहे. आई, हे तू बघणार आहेस आणि हे मी केलं. मिस यू. नक्की. आणि आज किती मिस करताय सासू सासऱ्यांना, कारण ते दरवर्षी तुमच्यासोबत असतात? हां, खूपच. आम्ही खूप त्यांची आठवण काढते. खरं तुम्ही आता असायला पाहिजे होता, पण करोनामुळे आम्ही तिथं तुम्हाला ठेवलंय.
काकू दाजी तुमची खूपच आम्ही आठवण काढतोय. आता तुमची खूपच आठवण येते. जर वेळेस तुम्ही असता इथे, ह्या वेळेस नाहीये, त्यामुळे खूप वाईट वाटतंय. खरं म्हणजे हे जे बॉन्डिंग आहे ना, ते असणं फार गरजेचं आहे आणि ते ह्या कुटुंबामध्ये असल्याचं पाहायला मिळालं. कारण सुरुवातीपासून जसं आम्ही आलो तेव्हापासूनच ही खंत सातत्यानं त्या बोलून दाखवत होत्या की नाही, आता माझी सासू हवी होती, माझे सासरे हवे होते. कारण ही तयारी संपूर्ण कुटुंब एकत्ररित्या करत असतं आणि त्यामुळे त्या गेल्या काही वर्षांच्या आठवणी आणि त्यानंतरचा हा कोरोना काळातला गणेश उत्सव किंवा या कोरोना काळातला हा गौरी गणपतीचा सण. पण आता म्हणजे कार्यक्रमाच्या अगदीच आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. उखाण्याकडे मला वळायचं आहे, पण त्याआधी साम टीव्हीच्या प्रेक्षकांना काय सल्ला देशील कोरोना संदर्भात? मी एवढंच म्हणेन की आत्ता तर ताईच्या डोळ्यातले अश्रू बघूनच आमच्या सगळ्यांचे डोळे पाणावले. पण एक अर्थाने मी सांगू शकते की नाती सांभाळा, बाकी काहीच नाही. नाती सांभाळा. जसं तुम्ही मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा वापर इतक्या छान प्रकारे करत आहात ते तर मॅन्डेटरीच आहे, पण नाती जपणं, मग आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, मुलं बाळं, बहीण भाऊ, नाती जपायला खूप अवघड असतात. तुटायला 2 क्षण लागतात, पण नाती जपणं करोनाने शिकवून गेलं. म्हणजे ती कान उघडणी, खरं कान पिळवणी केली आहे करोनाने की या काळात सगळ्याच गोष्टी बाहेर आल्या, कोण आपले आणि कोण नाही. पण या काळात आज मी ताईंकडून ही शिकून जाणार आहे आणि मी माझ्या सासूबाईंना सांगणार आहे की मी अशी होणार आहे. नक्की नक्की नक्की. 2-2 या गौराई आहेत, त्यामागचं वेगळं कारण आहे का ताई काही, की 2च गौराई आम्ही बसवणार, यामागे पण काही कारण आहे का? नाही, असं काही नाही कारण. बसवल्या मी आणि 8 वर्षानंतर बसवले. ते 8 वर्षानंतर मला ही मुलगी झाली. हो, माझ्या सासूंना पण नाही मुलगी, परत त्यांना पण नाहीये, सासऱ्यांना बहीण पण नाहीये आणि माझ्या मिस्टरांना पण बहीण नाही. हे नातं किती गोड आहे बघ ना, खूप गोड आहे. म्हणजे असं कुटुंब हे आत्ताच्या जगामध्ये पाहायला मिळणं तसं कठीण आहे. आणि घरामध्ये मुलगी नको यासाठी किती घटना घडत असतात, मुलगी नको यासाठी, आणि घरात 8 वर्षांनंतर मुलगी झाली म्हणून 8 वर्ष ही म्हणजे गौरीची स्थापना या ठिकाणी केली जाते. खरंच खूप वेगळं नातं या सणाचं या कुटुंबाशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खरंच, आणि आता आपण नात्याबद्दल बोलतच आहोत, तर तुझं नवं नातं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला आमच्या भाऊजींसाठी एक छानसा, भाऊजींच्या नावाचा एक छानसा आमच्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी उखाणा होऊन जाऊ दे. आता थांब. तुला मी वेळ दिला होता. नाही, आता 1 सेकंड दे मला फक्त हे करू दे. बरं, आपण मानसीताईला 1 सेकंड देऊयात, तोपर्यंत आपण उषाताईंकडे जाऊयात. अरे बापरे, बघा मी घेऊ का? आता माझं लग्न नाही झालं, नाही तर मी घेतला असता उखाणा. 1 निरंजन, 2 वाती, 2 वाती, 1 ज्योत आणि विजयरावांचं नाव घेते, मी सौभाग्यवती. छान छान, खरंच म्हणजे जमवून आणलाय उखाणा असं म्हणायला काही हरकत नाहीये. जमतोय का? करा हा. पेशवाई साडी नेसून साडीवर जरतारी खण, सामवाहिनीवर प्रदीपरावांचे नाव घेते, गौरी गणपतीचा सण. क्या बात है, कमाल कमाल. आजचा उखाणा हिट राहिलाय. मी याच्यातूनच एका ताईंना बोलवीन, त्याही खूप छान उखाणा घेतात. त्या मगाशी मला सांगत होत्या, आई तुम्ही या इथे, तुम्ही खूप छान उखाणा घेता असं मला कळालं मगाशी, आणि त्यामुळे तुमचा तो लांब सडक जो उखाणा आहे तो आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना ऐकूयात. नाव घ्या म्हणता विठ्ठल, नेंता विठ्ठलची पूत, मागतो दहीना दूध, दूध लावून चपाती, चपाती भाजा, जेव्हा बसला कोल्हापूरचा राजा. कोल्हापूरच्या राजाची भागीरथी, डाव्या हातात निरी, निरीजा काय थाट, ब्रह्मदेवान बांधे गाठ, ब्रह्मदेव उभा, कपाळी कुकू शोभा, पायात तोड्या वाळेच तोंड गुजरी, कमराला कंबरपटा, कंबरपट्याची कडी गरसुळी, ताल तुडी गरसुळीला 12 मोती, नेवायचा विचार झाला राती, 6 महिना सोमा केली तुळसवर भीती, आत कशाचा गडदा भारी, सासू जावाय न्यारी करी, न्यारी झाली ज्या करती साखरेचा पाक, पाक झाला थोडा करते खायाचा पेढा, खायच्या पेड्याला तूप घालते भारी, आसा आरस नाना परी, मांडवाच्या कोणी समय जळते त्या दोन्ही, शिवाजीरावांचं नाव घेते, उत्तर द्या कोणी. कोण देणार ग एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर? कोण देणार? काय म्हणजे कमाल कमाल कमाल. आणि हा सगळा गौरी गणपतीचा आमचा खास सण होता, खास कुटुंब होतं, आणि अगदीच माझी खास मैत्रीण माझ्यासोबत होती, आणि त्यामुळे मजा आली, धमाल आली. नाही झालं ना?
लग्न नाही झालं माझा. येते का हरियाणाला? चालेल. नक्कीच. पण तू इथे आलीस आणि इतकं छान आम्हाला आमच्यासोबत इतक्या छान तू गप्पा मारल्यास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आज खूप आनंद झाला आणि खास आभार तुम्हा सगळ्यांचे. इतकं प्रेम दिलं, असं वाटलं की मी पुण्याला जाऊन माझ्या मॉडेल कॉलनीमध्येच हा सण साजरा करते. बट थँक्यू सो मच. आणि खास तुमच्या म्हणजे सासू सासरे जे आहेत, मी वाट बघते तुमची, लवकर या. हां. नक्कीच. आजचा दिवस खास आहे आणि इतकी छान सगळ्याच आम्ही महिला इतक्या छान नटलेल्या आहोत. आमच्या गौराई इतक्या छान सजलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं साम टी व्हीकडून एक छोटीशी भेट. चा सण मी माझ्या या 3 मैत्रिणींसोबत साजरा केला. खूप मजा आली कारण खूप धमाल आपण तिघींनी पण केलेली आहे आणि असंच तुम्हाला पुढचे 2 दिवसही अनुभवायला मिळणार आहे. आणि त्यामुळे आमचा हा खास कार्यक्रम पाहायला विसरू नका. सेलिब्रिटींसोबत आली गौराई, फक्त साम टीव्हीवर. सोनियाच्या पावलांनी गबर आली माहेराला.